Ajinkya means unbeatable, but cricket has shown me defeat many times. As cricketers, we fail more often than we succeed. My team has lost matches, I have made mistakes, but there is one place where I was never defeated. And that was in your hearts. तुम्ही मला कधी परक मानलं नाही. Thank you for your love, your faith and your support. Cap number 278 signing off. का कुणास ठाऊक मला खूप इमोशनल वाटते आता. तर अजिंक्य दादा, अजिंक्य रहाणे सर, तुम्ही रिटायरमेंट घेतलेली आहे ऑल फॉर्मॅट्स ऑफ द गेम मध्ये. अजिंक्य रहाणे म्हटल्यानंतर मला टेक्निकली साऊंड म्हणजे क्रिकेटचं जर पुस्तक होत असेल, क्रिकेटमधले जे शॉट्स आहेत त्याचं पुस्तक असेल, तर त्यामध्ये टेक्निकली साऊंड आणि उत्कृष्ट दर्जाचे फटकेबाजी करणारा जर कोणता खेळाडू असेल तर अर्थातच अजिंक्य दादा तुझंच नाव येत होतं डोळ्यासमोर. आणि असा तू प्लेअर होतास आणि तुझ्या अंडर म्हणजे तुझी कॅप्टन्सी हा तर टॉप नॉच विषय होताच. म्हणजे तुझी कॅप्टन्सी टॉप नॉच 110% होती. पण तू प्रेशर सिच्युएशनमध्ये किंवा किती पॅनिक मोडमध्ये असेल टीम तरी पण तुझ्या थंडपणे आणि ज्या कामली सिच्युएशन हँडल करत होतास आणि ज्या शांतपणे बॅटिंग करत होतास ना, ती खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट होती. म्हणजे तुझे एक नाही दोन नाही अनेक नॉक्स आहेत. म्हणजे न्यूझीलंड वर्सेस वेलिंग्टनमध्ये टफ कंडिशन्स म्हणजे लिटरली हिरवगार विकेट होतं. सगळे बॅटर्स तिथं अक्षरशः त्रेधा तिरपीट उडत होती त्यांची. अशा सिच्युएशनमध्ये तू थंडपणे बॅटिंग केलीस आणि नुसती बॅटिंग नाही केलीस तर कंपोज पद्धतीनं शतक ठोकलंस त्या मॅचमध्ये. ती इनिंग आहेच. त्या व्यतिरिक्त लिडरशिप जर म्हणशील तू तर 2 वेळेस तू मुंबई क्रिकेट असोसिएशनला, मुंबईला रणजीच्या फायनलमध्ये, एक वेळेस इराणी ट्रॉफीच्या फायनलमध्ये नेलंस आणि जिंकवलंस. याच्या व्यतिरिक्त इंडियाची कॅप्टन्सी करत असताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोविड सुरू होता आणि 36 ऑल आउटची ती ॲडलेडची खूप निराशाजनक कसोटी झाली होती आणि त्याच्यानंतर कोहली गेला होता. आणि अशा सिच्युएशनमध्ये टीमला लीड कर आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरचं ते शतक ते विसरू शकत नाही. म्हणजे कोणीच विसरू शकत नाही कधीच. कारण लीडिंग फ्रॉम द फ्रंट, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ऑल ओव्हर ऑड्स म्हणजे सिच्युएशन अगेन्स्ट ऑल ऑड्स त्या मॅचमध्ये तू शतक ठोकलंस आणि भारताला मॅच जिंकून दिलीस. आणि त्याच्यानंतर इंडिया नेव्हर लुक बॅक. म्हणजे पुढची मॅच भारताने जिंकली आणि इव्हेंच्युअली वी ऑल नो तो ऐतिहासिक मालिका विजय भारताने मिळवला होता, ऑस्ट्रेलियात पराभूत करणं. 2017 जेव्हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होती तेव्हा पण तिसऱ्या कसोटीनंतर म्हणजे कोहलीला इंजुरी झाल्यामुळे तो बाहेर पडला होता. त्यावेळी धर्मशालाची जी टेस्ट मॅच होती ती सिरीज डिसायडर होती. त्या मॅचमध्ये तू ज्या अप्रतिम पद्धतीनं कॅप्टन्सी केलीस म्हणजे खरंच वाखाणण्याजोगी अशी कॅप्टन्सी होती तुझी. आणि ती मॅच भारतानं जिंकली आणि सिरीज परत एकदा जिंकून भारतानं सिरीज शेवट केली. म्हणजे तुझ्या कॅप्टन्सीमध्ये टेस्ट मॅचच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तू अपराजित आहेस, खरोखर अजिंक्य राहिलायस. आणि या व्यतिरिक्त IPL मध्ये पण तू IPL जिंकलेस म्हणजे KKR ची कॅप्टन्सी केली होतीस तू. आणि हॅट्स ऑफ म्हणजे तुझी जी काही जर्नी आहे ती ऐकल्यानंतर खरंच मन भरून येतं. आणि थँक्यू सो मच अजिंक्य रहाणे. जिंक्स क्रिकेटिंग लेवलला किंवा ॲज अन इंटरनॅशनल क्रिकेटर सर जरी असला तरी जो म्हणजे मराठपणा असेल तुझ्यातला, मराठमोळा माणूस असेल किंवा बॅकग्राऊंड असेल, फॅमिली असेल आणि तुझं जे डाऊन टू अर्थ असणं असेल हे खूपच भावतं मला काय. म्हणजे नेहमीच तुम्हाला दादासारखा आय एम शुअर प्रत्येकालाच म्हणजे जे क्रिकेट बघत आलेत, तुझं क्रिकेट फॉलो करत आलेत, गेली 15 वर्ष तू भारताची सेवा करत होतास भारतीय क्रिकेटची, त्या प्रत्येकाला असं डेफिनेटली वाटत असेल की तू म्हणजे जरी सर लेवलचा असलास तरी तू ॲज दादा आहेस. म्हणजे एक मोठा भाऊ जसा असतो प्रत्येक क्रिकेटरला त्याची भावना समजून घेणारा तसाच होतास. अँड आय एम शुअर तुझी सेकंड इनिंग्स पण खूप अप्रतिम असेल आणि अफाट असेल. तुला क्रिकेट आणि गप्पा टप्पा विथ वेदाप्पाकडून सेकंड इनिंग्स करता खूप खूप शुभेच्छा. हॅपी रिटायरमेंट अज्जुदा.